एकीकडे व्हेनेझुएलावर कारवाई केल्यानंतर ट्रम्प यांनी जराही उसंत न घेता आपला जुना अजेंडा पुन्हा जाहीर केलाय। त्यांनी पुन्हा एकदा ग्रीनलँडला ताब्यात घेण्याची त्यांची मनीषा बोलून दाखवली। ग्रीनलँड हा सामरिकदृष्ट्या भौगोलिकदृष्ट्या अमेरिकेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्यामुळेच तो अमेरिकेला हवाय। मात्र जितक्या सहज अमेरिकेला व्हेनेझुएलावर कारवाई करता आली तितक्याच सहजपणे ग्रीनलँडवर कारवाई करता येईल का? पाहूया एक रिपोर्ट। व्हेनेझुएलाचं झालं, आता नंबर ग्रीनलँडचा। ग्रीनलँडसाठी युरोप एकवटला। ग्रीनलँडवर हल्ला, नाटो संकटात। डोनाल्ड ट्रम्प जानेवारी 2025 मध्ये सत्तेत आले आणि तेव्हाच त्यांनी जाहीर केलं की ग्रीनलँडला अमेरिकेच्या ताब्यात द्यावं। आणि आताही व्हेनेझुएलावर लष्करी कारवाईनंतर ट्रम्प यांनी पुन्हा ग्रीनलँड ताब्यात घेण्याचे संकेत दिले। मात्र ट्रम्प यांच्यासाठी हे तितकंसं सोपं जाणार नाही असं दिसतंय, कारण ट्रम्प यांच्या ग्रीनलँडला अमेरिकेत जोडण्याच्या प्रस्तावाला तीव्र विरोध करण्यात आलाय। युरोपमधील फ्रान्स, जर्मनी, इटली, पोलंड, स्पेन आणि ब्रिटनच्या नेत्यांनी डॅनिश पंतप्रधान मेट फ्रेडरिक्सन यांच्यासह एक संयुक्त निवेदन जारी केलंय। ग्रीनलँड हे एक धोरणात्मक आणि खनिजांनी समृद्ध बेट आहे। तो डेन्मार्कचा भाग आहे आणि त्यांच्या लोकांचा आहे। डेन्मार्क आणि ग्रीनलँड बाबत कोणतेही निर्णय फक्त डेन्मार्क आणि ग्रीनलँडच घेऊ शकतात। आर्क्टिक प्रदेश ही नाटोची प्राथमिकता आहे। ग्रीनलँडसह डेन्मार्क हा नाटोचा भाग आहे। युरोपीय देश त्याच्या संरक्षणासाठी कटिबद्ध आहेत आणि यात अमेरिकेचाही समावेश आहे। UN चार्टरचं पालन झालं पाहिजे। ग्रीनलँडचं सार्वभौमत्व, प्रादेशिक एकता आणि सीमांचं रक्षण गरजेचं आहे। अमेरिकेनं 1951च्या संरक्षण कराराचं पालन करावं। ग्रीनलँडचे पंतप्रधान जेम्स फ्रेडरिक नेल्सन आणि डेन्मार्कच्या पंतप्रधान मेट फ्रेडरिक्सन यांनी अमेरिकेला चांगलाच इशारा दिलाय। पोलिश पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांनीही अमेरिकेला नाटो करारांची आठवण करून दिली आहे। सर्वप्रथम मी हे स्पष्ट करतो की आमचा देश म्हणजे व्हेनेझुएला नाही। आम्ही अनेक दशकांपासून एक लोकशाहीप्रिय देश आहोत आणि इथे अशी कोणतीही परिस्थिती नाही की अमेरिकेनं सहजपणे ग्रीनलँडवर नियंत्रण मिळवावं। For det første så mener jeg, at man skal tage den amerikanske præsident. अमेरिकन अध्यक्षांना गांभीर्यानंच घ्यायला हवं। मात्र मला हेही स्पष्ट करायचंय, जर अमेरिकेनं एखाद्या नाटो सदस्यावर लष्करी कारवाई केली तर तो सर्वांचाच अंत असेल। Så hører alting op. नाटोच्या कोणत्याही सदस्यानं इतर सदस्य देशांवर हल्ला करू नये, अन्यथा नाटोचा मूळ अर्थ आणि अस्तित्वच संपुष्टात येईल। आम्ही कोणत्याही समस्येचा तोडगा हा शांततापूर्ण आणि चर्चेच्या मार्गातून काढण्यावर भर देतो। Dochodziło do konfliktu czy wzajemnych agresywnych kroków. ट्रम्प यांनी ग्रीनलँड अमेरिकेसाठी महत्त्वाचं असल्याचं अलीकडेच म्हणजेच व्हेनेझुएलावरील कारवाईनंतर म्हटलं होतं। ग्रीनलँड अमेरिका आणि चीन, रशियामधील एक महत्त्वाचा भाग आहे। अमेरिकेचा थुले एअरबेस इथंच आहे। दुसऱ्या महायुद्धापासून शीतयुद्धापर्यंत अमेरिकेकडून ग्रीनलँडचं संरक्षण केलं जातं। लिथियम, ग्रॅफाइट, निओडिमियम आणि इतर दुर्मिळ पृथ्वी खनिजांचा इथं साठा आहे। हवामान बदलामुळे आर्क्टिकमधील बर्फ वितळतोय, त्यामुळे नॉर्थ वेस्ट पॅसेज खुला होतोय। त्यावर अमेरिकेला नियंत्रण हवंय। रशिया, चीनच्या आर्क्टिकमधील वाढत्या लष्करी आणि आर्थिक हालचालींबाबत अमेरिकेची चिंता वाढतीये। अमेरिकेच्या क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीसाठी अर्थात गोल्डन डोमसाठी ग्रीनलँड महत्त्वाचा आहे। त्यामुळेच आता अमेरिकेचं पुढचं लक्ष ग्रीनलँड आहे का अशी चर्चा रंगू लागली आहे। तर ट्रम्प यांच्या ग्रीनलँडवरील भूमिकेमुळे युरोपमध्ये अस्वस्थता पसरली आहे। ट्रम्प यांच्या या भूमिकेमुळे नाटो या संघटनेच्या अस्तित्वालाच नख लागेल असा इशारा युरोपीय देश देत आहेत। ही बाब लक्षात घेणं गरजेचं आहे की ग्रीनलँड हा डेन्मार्क या देशाचा भाग आहे। डेन्मार्क हा नॅटोचा सदस्य आहे आणि नॅटोचं जी घटना आहे त्यानुसार जर नॅटोच्या एखाद्या सदस्य देशावरती आक्रमण झालं तर ते सगळ्या सदस्य देशांवरचं आक्रमण गृहीत धरलं जातं आणि जो आक्रमण करणार आहे त्याचा सामूहिक विरोध केला जातो। त्यामुळे जर अमेरिकेने डेन्मार्क किंवा ग्रीनलँडवरती आपला मिलिटरी कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला किंवा तिथे हस्तक्षेप केला तर ते डेन्मार्कच्या विरुद्धचं एक पद्धतीचं युद्ध असेल आणि त्यामुळे नॅटोची एकूणच जी संकल्पना आहे ती रसातळाला चालली जाईल। त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या माध्यमातून नॅटोच्या भवितव्यावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। दुसरीकडे चीन, रशिया या अमेरिकेच्या शत्रू राष्ट्रांनीही याबाबत निषेध नोंदवलाय। दोन्ही राष्ट्र व्हेनेझुएलावरील कारवाईमुळे आधीच नाराज झाली आहेत। त्यामुळे सध्या चीन, तैवानमध्ये सुरू असलेल्या संघर्षावरही चर्चा सुरू झाली आहे। उद्या रशिया युक्रेनच्या बाबतीमध्ये अशी कारवाई करू शकतो, पोलंडच्या बाबतीमध्ये
अशी कारवाई करू शकतो, उद्या चीन तैवानच्या बाबतीमध्ये अशी कारवाई करू शकतो आणि त्यांना आता छोटे जे देश आहेत त्यांच्या पाठीशी कोण उभं राहणार हा सगळ्यात कळीचा प्रश्न आहे. एकूणच 2025च्या सुरुवातीला पनामा, व्हेनेझुएला आणि ग्रीनलँड बाबतच्या इशाऱ्यांमुळे ट्रम्प यांनी चर्चेचा धुरळा उडवून दिला होता आणि आता 2026च्या सुरुवातीला व्हेनेझुएलावरील कारवाईनंतर जगात अस्वस्थता पसरली आहे. त्यातच ग्रीनलँड बाबतच्या त्यांच्या भूमिकेमुळे, त्यांच्या संकेतांमुळे ही अस्वस्थता अधिक वाढू लागली आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.